नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट. ही अपडेट आहे महावितरण कंपनीमार्फत नागपूर येथे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मित्रांनो, नागपूर अंतर्गत जे आहे वेगवेगळ्या मंडळ कार्यालयांतर्गत ही जाहिरात जी आहे ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये जवळपास 6 मंडळ कार्यालयांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. यासाठी तुम्हाला अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 जुलै 2026 राहणार आहे. यामध्ये वेगवेगळे शहरानुसार जे आहे इस्टॅब्लिशमेंट कोड त्यांनी दिलेलं आहे. यामध्ये जे आहे जे नागपूर शहर मंडळ कार्यालय आहे त्या अंतर्गत कोपा या ट्रेडच्या 12 जागा आहे आणि ICTSMच्या 5 रिक्त जागा आहे. त्यानंतर आहे काँग्रेस नगरचा, तर यामध्ये कोपा या ट्रेडचे 6 जागा आहे. त्यानंतर वायरमन ट्रेडच्या 12 जागा आणि इलेक्ट्रिशियनच्या 37 जागा आहे. गांधीबाग विभागांतर्गत कोपा ट्रेडच्या 3 जागा आहे. त्यानंतर वायरमनच्या 6 आणि इलेक्ट्रिशियनच्या 11 जागा आहे. महाल विभागांतर्गत कोपाच्या 7, तारतंत्री म्हणजे वायरमनच्या 9 आणि इलेक्ट्रिशियनच्या 16 वॅकन्सीज आहे. सिव्हिल लाईन विभागांतर्गत जर बघितलं तर कोपाच्या 4, वायरमनच्या 8 आणि इलेक्ट्रिशियनच्या 14. त्यानंतर बुट्टीबोरी विभागांतर्गत जर बघितलं कोपाच्या 3 वॅकन्सी आहे, वायरमनच्या 6 वॅकन्सी आहे आणि इलेक्ट्रिशियन या ट्रेडच्या सर्वात जास्त 29 वॅकन्सी आहे. अशा प्रकारे एकूण रिक्त जागांची संख्या जर बघितली तर 188 वॅकन्सीज आहे मित्रांनो. तर या ठिकाणी जे आहे तुम्हाला ट्रेडनुसार अप्लाय करायचं आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की काही ट्रेड्सच्या डायरेक्टली ट्रेड लिंक जे आहे या संबंधित विभागामार्फत जनरेट करण्यात आलेल्या आहे, त्या मी तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेल्या आहे. तर त्या ठिकाणी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी माझ्या आर्टिकलची लिंक देत आहे, तेथून तुम्ही अप्लाय करू शकता. अप्लाय करण्यास जर अडचण जात असेल, फॉर्म भरून पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. त्यासाठी आपली पेड सर्व्हिस अवेलेबल आहे. तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम किंवा टेलिग्रामला मेसेज करू शकता. तर यामध्ये काही विभाग जे आहे, उदाहरणार्थ महाल विभाग आहे किंवा आणखी काही विभाग आहे, त्या अंतर्गत जे आहे ट्रेड लिंक्स काही ट्रेडच्या जनरेट करण्यात आलेल्या नाही आहे. जर समजा तुम्ही त्या विभागातील कार्यक्षेत्रातील रहिवासी उमेदवार असाल तर संबंधित विभागाला तुम्हाला त्या लिंक्स जनरेट करायला सांगायचं आहे. कारण मित्रांनो, त्या लिंक्स जर संबंधित विभागाने जनरेट केल्या नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करता येणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त विभागांना जे आहे याबाबत तुम्ही कळवायचं आहे किंवा त्यांना सांगायचं आहे. अशा प्रकारे जे आहे ही अप्रेंटिसची भरती आहे मित्रांनो. शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार इयत्ता 10वी पास तसेच NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून संबंधित जे काही ट्रेड्स मी वाचलेले आहेत त्यामध्ये तुमचा ITI जो आहे हा कंप्लीट झालेला असला पाहिजे. यामध्ये जे काही तुमचं प्रोफाईलवरती जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थित पद्धतीने अपलोड केलेले असणे गरजेचं आहे. वयोमर्यादा जर बघितली तर दिनांक 30 जून 2026 रोजी तुमचं वय कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 35 वर्ष असलं पाहिजे. यानंतर जे आहे आणखी काही डिटेल्स दिलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की वरील कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज जर तुम्ही सादर करू शकले नाही तर त्यानंतर जर तुम्ही अर्ज केला तर तुमच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. त्यानंतर शिकाऊ उमेदवाराची जी काही निवड आहे ही 10वी आणि ITIच्या गुणांच्या टक्केवारीनुसार राहील. यामध्ये 10वीला 40% वेटेज आहे आणि ITIला 60% वेटेज राहील. तर त्यानुसार जे आहे तुमची यामध्ये निवड यादी तयार केली जाईल. त्यानंतर जे आहे तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्याची प्रत तसेच जे काही शैक्षणिक पात्रता आहे त्या संदर्भाचे कागदपत्र, ऑनलाईन अप्लाय केल्याची प्रत, हे सर्व कागदपत्र जे आहे तुम्हाला 6 जुलै ते 13 जुलैच्या दरम्यान संबंधित कार्यालयामध्ये सादर करणे सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे फक्त आणि फक्त ऑनलाईन अप्लाय केलं म्हणजे झालं नाही, तर तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते संबंधित कार्यालयामध्ये नेऊन सुद्धा द्यायचे आहे. जर समजा तुम्ही त्या विहित कालावधीमध्ये जर तुमचे अर्ज कार्यालयात सादर केले नाही तर तुमची निवड करण्याबाबत तुमचा विचार केला जाणार नाही. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील जे काही रहिवासी असलेले उमेदवार आहे त्यांना इथे प्रथम प्राधान्य दिलं जाईल.
तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो नागपूरसारख्या ठिकाणी तुम्हाला अप्रेंटिस करण्यासाठीची. तर जर समजा तुम्ही यासाठी इच्छुक असाल, एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा. जर अडचण जात असेल अर्ज करण्यास तर तुम्ही आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. परंतु ज्या ठिकाणच्या ट्रेड लिंक ॲक्टिव्ह झालेल्या नाही तर त्यासाठी तुम्हाला संबंधित विभागाच्या कार्यालयाला याबाबत सूचना देणे गरजेचं आहे. कारण मित्रांनो त्यांनी जर लिंक ॲक्टिव्ह केली नाही तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही. ही एक खूप मोठी अडचण निर्माण झालेली आहे. तर जे काही संबंधित विद्यार्थी आहे त्यांनी याची नोंद घ्यायची आहे आणि संबंधित कार्यालयाच्या ही बाब लक्षात आणून द्यायची आहे. तर अशा प्रकारे जी आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. अप्लाय लिंक डिस्क्रिप्शनला आहे, तिथून तुम्ही अप्लाय करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.